नमस्कार मंडळी, आपलं ग्रेट महाराष्ट्र चॅनलवर खूप खूप स्वागत। आजकालच्या जगात स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगार प्राप्त करण्यावर भर देणारे अनेक लोक आहेत। प्रत्येक माणूस हा आजकाल नवीन आणि वेगळा असा व्यवसाय करताना दिसून येतोय। यामध्ये काही आधीपासून चालू असणारे आणि परिचित असलेले व्यवसाय देखील समाविष्ट आहेत। असाच एक व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण कुक्कुटपालनाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। अनेक व्यावसायिक या व्यवसायाकडे पटकन पैसे कमावता येतील असा व्यवसाय म्हणून पाहताना दिसून येतात। कुक्कुटपालन हा एक व्यवसाय आहे ज्यामध्ये आपण जमिनीवर कोंबड्यांचं पालन करतो, जेणेकरून आपण कोंबडीची अंडी आणि कोंबडी विकू शकू। यामध्ये सुरुवातीला आपल्याला फक्त कोंबडीची पिल्लं वाढवावी लागतात आणि त्यानंतर कोंबडीची अंडी आणि कोंबडी ही आपण बाजारात विकू शकतो। मांसासाठी वापरल्या जाणाऱ्या कोंबड्यांना ब्रॉयलर असं म्हणण्यात येतं। अंड्यासाठी देखील कोंबडी ही वाढवली जाते। एक कोंबडी एका वर्षात सरासरी 180 ते 270 अंडी घालते। उबवलेली पिल्लं ही 5 ते 6 महिन्यांच्या वयात सुमारे 3 वर्ष अंडी घालण्यास सुरुवात करते। कोंबड्यांचं पालन पोल्ट्री फार्म मध्ये ब्रॉयलर मांस आणि अंड्यासाठी केलं जातं। कोणताही व्यवसाय हा नव्यानं सुरू करताना त्याबद्दल पूर्ण आणि योग्य माहिती ती गोळा करावी आणि त्या माहितीच्या जोरावर हा व्यवसाय यशस्वी करून दाखवावा। तुम्हाला कुठं आणि किती प्रमाणात हा व्यवसाय करायचा आहे, किती कोंबड्या पाळायच्या आहेत, यावरती तुम्हाला किती जमीन पोल्ट्री फार्म साठी लागेल हे अवलंबून असतं। साधारण बघता एका कोंबडीसाठी 1 ते 2.5 चौरस फूट जमीन ही पुरेशी आहे। जर यापेक्षा कमी जमीन असेल तर कोंबड्यांना अडचण येऊ शकते। समजा तुम्ही 150 कोंबड्या वाढवताय तर तुम्हाला 150 ते 200 फूट एवढी जमीन लागेल। जेव्हा तुम्ही शेड बनवण्यासाठी एखादी जागा निवडता तेव्हा ती जागा स्वच्छ आणि मोकळी असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून कोंबड्यांना मोकळी आणि शुद्ध हवा मिळेल आणि भविष्यात त्यांचं अनेक रोगांपासून संरक्षण होईल। तुम्ही तुमच्या पसंतीप्रमाणे पोल्ट्री फार्म हे शहरात किंवा शहराबाहेर बांधू शकता। बऱ्याच शहरांमध्ये कुक्कुटपालन सुरू करण्याच्या आधी नगरपालिकेची परवानगी घेणं आवश्यक आहे। जागेची व्यवस्था झाल्यानंतर तुमच्याकडील कोंबड्यांना योग्य सुविधा द्याव्या लागतील, जसं की पाण्याची योग्य ती व्यवस्था करणं, कोंबडी आणि पिल्लं ही कोरड्या जमिनीत ठेवणं, त्यांना ओल्या जमिनीत आजारी पडण्याचा धोका असतो। त्यामुळे शेड या सगळ्या गोष्टींचा असा विचार करून बनवा की खर्चही कमी होईल आणि तुम्हाला सर्वोत्तम परिणाम देखील पाहायला मिळेल। यानंतर कोंबड्यांचे प्रकार जाणून घेऊन तुम्ही कोणत्या प्रकारचं कुक्कुटपालन वाढवू इच्छिता हे ठरवून घ्या। कोंबडीचे 3 प्रकार आहेत, ते म्हणजे लेअर चिकन, ब्रॉयलर चिकन, देशी चिकन इत्यादी। अंडी मिळवण्यासाठी लेअर कोंबडीचा वापर केला जातो। वयाच्या 4 ते 5 महिन्यांनंतर त्या अंडी घालू लागतात, त्यानंतर सुमारे 1 वर्षापर्यंत त्या अंडी घालतात। ब्रॉयलर चिकन हे मुख्यतः मांस म्हणून वापरलं जातं। ते इतर प्रकारच्या पोल्ट्रीच्या तुलनेत वेगानं वाढतात, जे त्यांना मांस म्हणून वापरण्यासाठी सर्वोत्तम बनवतं। देशी कोंबडी ही चिकन आणि मांस दोन्ही मिळवण्यासाठी वापरली जाते। तुम्हाला कोणत्या प्रकारचं चिकन वाढवायचं आहे हे आधी ठरवावं लागेल व त्यानुसार पिल्लंही विकत घ्यावी लागतील। कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात करताना सुरुवातीला काही पिल्लांची खरेदी करावी लागते। ती पिल्लं खरेदी करण्यापूर्वी कोंबडीचं स्थान व प्रकार निश्चित करण्याची आवश्यकता असते। पिल्लं खरेदी करताना ती तुम्ही कुठून खरेदी करत आहात, त्यांना काही आजार झालेला नाही ना, याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे। हे जाणून घेतल्यामुळं या व्यवसायातील अडचणी कमी करण्यास मदत होईल। त्यानंतर पिल्लांची योग्य ती वाढ करायची असेल तर त्यांना पौष्टिक अन्न आणि स्वच्छ पाणी देणं महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला तुमच्या पिल्लांमध्ये अधिक वाढ पाहायची असेल तर तुम्ही त्यांना फ्लेक्स सीड, कॉर्न वगैरे खाण्यासाठी देऊ शकता। शिवाय स्वच्छ पाणी त्यांना वेळोवेळी द्यावं आणि पाण्याचं भांड हे वेळोवेळी स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे। पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी साधारण 50,000 ते 1.5 लाख रुपये एवढा खर्च लागतो। शिवाय तुमच्या फार्म तर्फे मांस आणि अंडी यापैकी काय काय पुरवलं जातं यावर तुमचं उत्पन्न अवलंबून असतं। समजा 10,000 लेअर कोंबड्यांसोबत व्यवसाय सुरू केल्यास 4 महिन्यांनंतर दररोज साधारण 15,000 रुपये एवढा नफा मिळू शकतो। तर मंडळी, आम्ही आमच्या चॅनलवर नवीन शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना उपयोगी पडतील असे माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओज तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो। असेच अजून व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील। हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून सांगायला विसरू नका। आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र।